हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे दुसरा पार्ट टुडेज लंच बॉक्स या सिरीजचा. तर आज मी तुम्हाला सेकंड डेचा जो लंच बॉक्स बनवून दाखवते तो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर इथे मी पीठ भिजवून घेते, गव्हाचं पीठ पोळी बनवायसाठी. तर सकाळचे आत्ता 5 वाजलेले आहेत आणि मला 6च्या आधी टिफिन द्यायचा आहे. तर मी आता हे पीठ वगैरे भिजवून घेते, म्हणजे माझ्या मुलाचाच टिफिन मी बनवते आणि आम्हाला दोघांनाही ऑफिसला जायचं असतं त्याच्यामुळे. तर इथे माझं पीठ छान भिजवून झालेलं आहे, ते मी थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहे. त्यामुळे ते छान मुरेल आणि मग चपात्यासुद्धा सुंदर होतील. तर मी ते साईडला ठेवते आणि इकडे मी आता ऑमलेट बनवणार आहे, तर त्याची तयारी करते. तर त्यासाठी मी इथे कांदा घेतला आहे, नंतर मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतले. तर मिरच्या आणि कोथिंबीरची टेस्ट खूपच छान येते. तर लाल तिखट थोडं कमी टाकायचं आणि मिरच्या जास्त टाकल्या तर खूप छान मस्त लागतं, हे टेस्टी लागतं आपलं ऑमलेट अंड्याचं. तर आज वेडनेसडे असल्यामुळे मी ऑमलेट बनवते आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका. तर मी इथे 2 अंड्यांचे ऑमलेट बनवणार आहे. तर त्यासाठी मी ही तयारी करून घेते आहे आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला आवडेल. आणि सगळ्यांनाच ऑमलेट आवडतं असं देखील नाही, अंडं आवडतं असं देखील नाही. काही मुलांना तर बिलकुल अंडं आवडत नाही. आणि पण सकाळच्या घाईमध्ये एकदम सिंपल अशी रेसिपी जर बनवायची असेल तर बुधवार आहे तर म्हणून मी आज ऑमलेट बनवते. आणि रोज काय करायचं हा तर प्रश्न असतोच, पण तरीसुद्धा मी माझा प्रयत्न करेन की तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या दाखवायचा किंवा वेगवेगळ्या डिश दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन. माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या अशा डिश आहेत, वेगवेगळ्या आहेत. हेल्थसाठी पण आहे, वजन कमी करण्यासाठी पण काही मी डिशेस दाखवल्या आहेत, तर तुम्ही नक्की बघा. तर इथे मी अंडं फोडून घेतले, 2 अंडे फोडून घेतले आणि छान असं फेटून घेते. तर ते मी फोर्कने फेटून घेते आणि फोर्कने फेटलं ना तर खरंच खूप छान फेटतं ते अंडं. त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर असं सगळं टाकलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकणार आहे. तर मी हळद टाकली थोडीशी, नंतर मी लाल तिखट टाकते चवीनुसार, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाका. नंतर ही धण्याची पावडर आहे ती टाकायची टेस्टला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मस्त परत एकदा फेटून घ्यायचं ते. आणि नंतरच मग ऑमलेट बनवायचं. तर मी सगळ्यात छान सोपं असं लंच बॉक्स दाखवायचा प्रयत्न करते, कारण सकाळच्या घाईमध्ये कसं करणार ना. एकदम वाटण वगैरे जर करायचं झालं तर संडेला बनवून ठेवायला पाहिजे आणि तर आठवड्याभराचं वाटण बनवू शकतो. तसं हे देखील मी करते, पण शक्यतो वाटणाच्या भाज्या मी थोड्याशा अवॉइड करते आणि क्वचितच करते वाटणाच्या भाज्या. तर आता मी हे ऑमलेट इथे बनवून घेते. तर इथे मी पॅन ठेवला आहे आणि थोडंसं तेल टाकून घेते आणि हार्डली थोडंसंच, अगदी म्हणजे आपला जो ऑमलेट आहे तो परतू शकेल असं, खूप ऑइली पण नाही करायचं. तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आता आपण त्याच्यावरती ऑमलेट टाकून घेऊया. कुणाकुणाला ऑमलेट आवडतं मला कमेंट करून नक्कीच सांगा. मला तर खूप आवडतं. आणि खरं तर सांगायचं तर अंड्याचे कोणतेही प्रकार हे गरम खायला खूप छान लागतात, पण आपला नाईलाज असतो. मग आपण सकाळच्या घाईच्या वेळेत काय करणार, म्हणून मग ऑमलेट आणि आज चपाती करते, कारण बुधवार आहे तर खाऊ शकतो आपण असं, त्यामुळे. आणि आता मी इथे चपात्या करून घेते. तर मला थोड्या चपात्या त्याला द्यायच्या आहेत आणि मला द्यायच्या आहेत, तर त्यासाठी मी ह्याचे गोळे बनवून घेतले इथे आणि त्याला मध्ये तेल लावून घेतलं आहे आणि थोडंसं पीठ मी भुरभुरवून घेणार आहे, की जेणेकरून आपण घडीची पोळी करणार आहोत सकाळी आणि ती छान मऊ राहील ह्या हिशोबाने मी अशा पोळ्या करते, चपात्या करते. तर मी आता ह्या सगळे गोळे हे तयार करून घेते आणि मग आपण ही चपाती लाटून घेऊया. तर ही घडीची पोळी अशी बनवली ना तर ती दिवसभर साधारण दुपारपर्यंत, लंचपर्यंत खूपच छान अशी मऊसूत राहते. म्हणून मी अशा पद्धतीने बनवते, कारण दुपारपर्यंत आपल्याला छान पोळी ती गरम आणि मऊ राहिली पाहिजे. कारण मिल्टनच्या डब्यामध्ये जेवण गरम राहतं, म्हणून मग मी त्याला मिल्टनच्या डब्यामध्येच देते आणि मी सुद्धा तसंच पॅक करून घेऊन जाते. तर
तो थोडं खूप दूरच्या अंतरावर जातो, त्याच्यामुळे मग त्याला तशा पद्धतीने टिफिन द्यावा लागतो. आणि दुपारी 1 वाजता किंवा 1:30 वाजेपर्यंत जरी त्याने खाल्लं ना, अगदी 2 वाजेपर्यंत सुद्धा खाल्लं ना, तरी छान गरम राहतं त्याच्यामध्ये मिल्टनच्या डब्यामध्ये. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करते. आता माझी पोळी छान अशी पातळ लाटून घेतली. एका साईडला माझा ऑमलेट होतं आणि एका साईडला मी पोळ्या करते. आपल्या बायकांना हे असंच करावं लागतं की झटपट सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे हे असं 2 साईडला 2 बर्नरवरती गॅसवरती ठेवलं की पटकन होऊन जातं. आणि इकडे माझं ऑमलेट तयार झालेलं आहे आणि तिकडे पोळ्या देखील तयार होत आहेत. त्याच्यामुळे मी झटपट असं तयार करून मग तो टिफिन पॅक करून देणार आहे. कारण सकाळची खरंच खूप घाई होते आणि नुसतं टिफिनच नाही तर खूप सारी कामं असतात आपल्याला. बाकीची कामं पण करून जेवण बनवायचं असतं. त्याच्यामुळे हे सगळं फास्ट करणं फार गरजेचं असतं आणि सकाळच्या वेळात असं झटपट बनवणं फार गरजेचं असतं. सकाळच्या वेळेला खूप घाई होते. तर एकीकडे एक माझं ऑमलेट झालं आणि दुसरं देखील माझं तयार झालं आहे. दोन्ही ऑमलेट तयार झालेत आणि एकीकडे माझ्या चपात्या होत आहेत. तर चपात्या देखील मी सगळ्या आता फटाफट कंप्लीट करून घेणार आहे आणि मग आता नंतर आपण टिफिन पॅक करूया. कोण कोण असे सकाळच्या घाईमध्ये टिफिन बनवतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. कारण खरंच मी समजू शकते ज्या बायका नोकरी करतात त्यांच्यासाठी खूप मोठं हे असतं, दिव्य असतं. आणि असं नाही की हाऊसवाईफ पण हे सगळं करतात, कारण त्यांना टिफिन बनवून द्यायचे असतात. त्याच्यामुळे त्यांनाही खूप घाई असते आणि ते खूप कामं करतात. हाऊसवाईफला तर सॅल्यूट आहे माझा. आणि इकडे मी काकडी कट करते त्याला सलाड देण्यासाठी. चपात्या सगळ्या झालेल्या आहेत आणि डबे आता मी फटाफट भरून देणार आहे. त्याला निघायचं आहे. तर मी इथे एका डब्यामध्ये चपाती आणि एका डब्यामध्ये ऑमलेट आणि एका डब्यामध्ये सॅलड असं भरून देणार आहे. सॅलड कधी असेल तेव्हा मी देते, नसेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही. जे असेल ते मी पॅक करून देते डब्यामध्ये. तर इथे आता माझं ऑमलेट देखील झालेलं आहे. तर मी ते गरम गरम डब्यामध्ये भरते. गरम जेवण राहते या डब्यामध्ये त्याच्यामुळे. तर इथे माझा आजचा लंच बॉक्स रेडी झाला आहे. ऑमलेट, चपाती आणि सलाड. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजून तुमच्यापर्यंत खूप छान छान व्हिडिओ येतील माझे, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि बेलवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करीन तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला तुमचा सपोर्ट मिळेल आणि मला मोटिवेशन मिळतं त्यामुळे. तर आता आपण हा टिफिन पूर्ण बॅगमध्ये पॅक करून देऊया. तर थँक्यू सो मच, तुम्ही आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल. थँक्स अ लॉट.